नमस्कार, माझा इंडिया न्यूज. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे शहरात प्रथमतः शहर पथविक्रेता निवडणूक आयोजन. पिंपरी चिंचवड शहर महानगरपालिका नगर पथ विक्रेता समिती निवडणूक 2024-2029 TVC मेंबर इलेक्शन मध्ये स्वतः पथविक्रेता असलेले व पथविक्रेत्यांना न्याय देणार असलेले व पथविक्रेत्यांना संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच पथविक्रेत्यांची TVC मेंबर निवडणूक ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने होत आहे. आणि या निवडणुकीमध्ये आम्ही पथविक्रेता एकता समिती व शिवप्रेरणा पथविक्रेता फेरीवाला संघ व प्रहार अपंग क्रांती संघटना या 3 संघटनेच्या वतीने 5 लोकांचा पॅनल आम्ही उभा केलेला आहे. या ठिकाणी स्वतः पथविक्रेते आम्ही असल्यामुळं आणि सुशिक्षित असल्यामुळं आम्ही ह्या पथविक्रेत्यांसाठी महानगरपालिकेमध्ये विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही काम करू अशा पद्धतीने. आणि आमच्या ह्या 5 उमेदवारांची मी नावं आपल्याला सांगू इच्छितो. सुरेश मारुती कर्डिले जे सर्वसाधारण पुरुष गटातनं उभे आहेत, अधिकृत उमेदवार आहेत. गिरीश विलास बेंद्रे जे सर्वसाधारण पुरुष गटातनं उमेदवार आहेत. त्यानंतर कांचन महेश मांढरे ज्या सर्वसाधारण महिला गटातनं उमेदवार आहेत. श्री उत्तम रंगा सकटे जे अनुसूचित जाती पुरुष गटातनं मी या ठिकाणी उभा आहे. आणि त्यानंतर सारिका बाबूसिंग राजपूत ज्या दिव्यांग महिला गटातून उमेदवार म्हणून उभे आहेत. आम्ही सर्वच्या सर्व सुशिक्षित उमेदवार आहोत. आणि जे महानगरपालिकेचे जे नियोजन आहे, ज्या पद्धतीने महानगरपालिके येथे अतिक्रमण कारवाई या ठिकाणी होते, कारण ह्या ठिकाणी एक मॅनेजमेंट नसल्यामुळं, एक व्यवस्थित व्यवस्थापन नसल्यामुळं पथविक्रेता आणि भाजी विक्रेता आणि सर्व व्यापारी यांच्यामध्ये जो गोंधळ उडतो आणि त्यातनं जी अतिक्रमणाची कारवाई होते, ह्या सर्व कारवाई भविष्यामध्ये थांबू शकतात. त्या कशा काय, तर हे जे निवडून जाणारी समिती आहे, ही समिती पिंपरी चिंचवड शहरातील खुल्या जागेचा सर्वे करून महानगरपालिकेस त्या ठिकाणी ह्या भाजी विक्रेत्यांना 100 लोकांचा झोन करून बसवता येईल. या ठिकाणी ट्रॅफिकला अडथळा होणार नाही, नागरिकांना अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने सर्व व्यवस्था त्या ठिकाणी पाहिल्या जातील. आणि त्या ठिकाणी त्या भाजी विक्रेत्यांना त्या मोकळ्या जागेमध्ये बसवता येईल. आणि त्यांना त्या ठिकाणी महानगरपालिकेने च्या वेगवेगळ्या सेवा सुविधा आपल्याला देता येईल. महानगरपालिका आणि पथविक्रेता या दोघांच्या मधला दुवा साधण्याचं काम हे निवडून जाणारी समितीचे सदस्य करणार आहेत. म्हणून भविष्यामध्ये ज्या अतिक्रमण कारवाईमध्ये ज्या गरोदर महिलांवरती लाठीचार्ज होतो म्हणा, तो होणार नाही. ज्या लोकांना, काही लोकांचे हातगाडे सर्व सामानासहित उचलून घेऊन गेले जातात, काही लोकांना अटॅक आलेले आहेत, काही अटॅकने मेलेले आहेत काही लोक पथविक्रेते, असा अनुचित प्रकार भविष्यामध्ये घडणार नाही. आणि ह्याच्या अगोदरच्या जी समिती सदस्य निवडून जायचे ते कशा पद्धतीने निवडून जायचे की ह्या पथविक्रेत्यांच्या ज्या संघटना होत्या, त्या संघटनेच्या लेटर पॅडवरती त्यांची शिफारस केली जायची आयुक्तांना, आणि त्या शिफारसीनुसार ते पथसमिती सदस्य निवडून जायचे. परंतु 2014 जे पथविक्रेता धोरण निर्माण झालं आणि ते धोरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येत आहे. आणि त्याचाच भाग म्हणून पिंपरी चिंचवड शहर महानगरपालिकासुद्धा ते धोरण राबवते. 16 ऑगस्टचा जो GR आहे, जे राजपत्र आहे, त्या राजपत्राच्या आधारे या ठिकाणी महानगरपालिकेने हा कार्यक्रम घोषित केला आहे. पहिल्यांदाच 2014 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये निवडणूक होत आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये जे मतदार जुने आहेत, जे भाजी विक्रेते आहेत, त्याचबरोबर आता नव्यानं सुद्धा काही लोकांना संधी दिलेली आहे. जे नवीन सुद्धा पथविक्रेत्यांची नोंदणी झालेली आहे. नव्या आणि जुने ह्या सर्वांची नोंदणी करून महानगरपालिकेने ह्या पथविक्रेत्यांना त्यांच्या यादीत आणलेलं आहे. आणि काही लोक तर असे आहेत ज्यांचा सर्वे झाला आहे, त्या लोकांना जो उद्योगधंदा करण्यासाठी
काही जर या ठिकाणी ही आमच्या येणारं पॅनल आहे, हा उद्योग कसा स्थापन करायचा, कसं मटेरियल आणायचं, कसं मार्केटमध्ये विकायचं, त्यापासून कसा नफा मिळवायचा, हे सुद्धा आम्ही त्या पथविक्रेत्यांना प्रशिक्षणद्वारे सांगून त्यांना ह्या उद्योग व्यवसायामध्ये आमची समिती आणण्याचं काम करेल. कारण काही नवीन पथविक्रेते आहेत, त्यांना ह्या गोष्टींचं नॉलेज नसल्यामुळं ते मार्केटमधनं तर भाजीपाला फळं आणतात, पण त्यांना त्या ठिकाणी तोटा सहन करावा लागतो. पण तो त्यांचा तोटा होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता आम्ही आमच्या समितीच्या माध्यमातून घेऊ. त्यांचे प्रशिक्षण घेऊन त्यांना कारण आता शासकीय नोकऱ्या राहिलेल्या नाहीत, सर्व खाजगीकरण येतं आहे. खाजगीकरणामुळे या ठिकाणी शासकीय नोकऱ्या नसल्यामुळं बेरोजगारी वाढत आहे. बेरोजगारी वाढल्यामुळं सुशिक्षित बेकारांची लोकसंख्या वाढत आहे. ही सर्व लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार जर ह्या धंद्यामध्ये आले, जे भाजी विक्रेते, फळ विक्रेते व विविध छोटे छोटे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करतात, त्यांना या ठिकाणी रोजगार निर्मितीमध्ये उपलब्ध होऊन त्यांच्या कुटुंबाचं पालनपोषण होण्यासाठी आम्ही आमच्या पॅनलचे सर्व सभासद आम्ही त्यांना मदत करणार आहोत. भाजी विक्रेत्यांना होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी आम्ही महानगरपालिकेसाठी सतत पाठपुरावा करू आणि आम्ही त्यांच्यासाठी न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी आमची ही समिती एकता पथविक्रेता एकता समिती व शिवप्रेरणा पथविक्रेता फेरीवाला संघ, प्रहार अपंग क्रांती संघटना या तिन्ही संघटनेच्या माध्यमातून आम्ही सतत प्रयत्न ह्याच्या अगोदरही करत आलेला आहोत, ह्याच्या पुढेही आम्ही करत राहू. महानगरपालिकेने जर काही सर्वे केला त्यामध्ये 4,500 लोक अपात्र यादीमध्ये गेलेले आहेत, म्हणजे प्रतीक्षा यादीत गेलेले आहेत. महानगरपालिकेचे अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत किंवा महानगरपालिकेच्या त्या प्रभाग वाईज हे पथविक्रेते पोहोचलेले नाहीत, म्हणून ते प्रतीक्षा यादीत गेलेले आहेत. आणि ते 4,500 लोक ह्या मतदानापासून वंचित आहेत. त्यांना सुद्धा या ठिकाणी महानगरपालिकेने बाद करण्याचा निर्णय घेतला होता. पण मी माझ्या शिवप्रेरणा पथविक्रेता फेरीवाला संघाच्या पत्रावरती आणि मान्य खासदार साहेबांचं पत्र, मान्य आमदार साहेबांचं पत्र महानगरपालिकेला देऊन पत्रव्यवहार करून त्या 4,500 लोकांना 1 वर्षाची मुदतवाढ महानगरपालिकेने दिलेली आहे. ह्या पथविक्रेता प्रतीक्षा यादीतील पथविक्रेत्यांनी महानगरपालिकेकडे जाऊन कागदपत्र दाखवायची आणि त्यांचं त्या परवाना नोंदणी संदर्भामध्ये पैसे भरायचे आणि त्यांना सुद्धा परवाना देण्यात यावा अशी आपली सततची मागणी होती. माननीय आयुक्त साहेबाबरोबर आपली बैठक झाली होती. माननीय शंकरशेठ जगताप साहेब त्या बैठकीत उपस्थित होते, नगरसेवक उपस्थित होते आणि त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला की ह्या प्रतीक्षा यादीतील पथविक्रेत्यांना सुद्धा आपण या ठिकाणी या लायसन देण्याच्या नोंदणी परवाने देण्याच्या प्रक्रियेला आपण अंमलात आणू. त्यांचे कागदपत्र पूर्ण आपल्याकडे आल्याच्या नंतर आपण त्यांना परवाने देऊ. अशा पद्धतीने आमची ही संघटना सतत ह्या शहरामध्ये काम करत आहे. आणि जे नोंदणीकृत झालेले आहेत त्यांना 1,400 रुपये कशा पद्धतीने ठरलेले आहेत, 1,000 रुपये हे परवानाचे आहेत, 200 रुपये ओळखपत्राचे आहेत आणि 200 रुपये ही वर्षाची त्यांची फी आहे. अशा पद्धतीने 1,400 रुपये घेऊन परवाने देण्याचं काम चालू आहे. अशा पद्धतीने आम्ही सर्व एकता पथविक्रेता समिती, शिवप्रेरणा पथविक्रेता फेरीवाला संघ व प्रहार अपंग क्रांती संघटनाच्या माध्यमातून जे उमेदवार आहेत या आमच्या उमेदवारांना सर्वांना 5 उमेदवारांना हातगाडी हे चिन्ह मिळालेलं आहे. आणि हातगाडी ही पथविक्रेत्यांची निशाणी आहे. ज्या हातगाडीवरती हातगाडी आमची माय आहे, आमचा रोजी रोटी त्या हातगाडीवरती चालते. आमचा भाजीपाला सर्व साहित्य आम्ही त्या हातगाडीवरती विकतो. आमच्या जेवाळ्याचा तो प्रश्न आहे. आमची माय ती हातगाडी आहे आणि ह्या आमच्या माईच्या चिन्हावरती आपण मोहर लावून सर्व पिंपरी चिंचवड शहरातील 8ही प्रभागाच्या सर्व मतदारांना 15,013 मतदारांना मी आव्हान करतो की आपल्या माईला निवडून द्यायचं आहे, म्हणजे हातगाडीला आपल्याला निवडून द्यायचं आहे, आपल्या ह्या 5ही प्रतिनिधींना निवडून द्यायचं आहे, जेणेकरून आम्ही तुमची बाजू त्या महानगरपालिकेमध्ये प्रखरपणे मांडू. तुमच्यावरती अतिक्रमण होणार नाहीत. महानगरपालिकेने तुमच्यामध्ये समन्वय घडवून आणू आणि त्या ठिकाणी आम्ही व्यवस्थापन अशा पद्धतीने करू की तुमच्यावरती अतिक्रमण होणार नाही. ह्या पूर्ण जबाबदारी आम्ही आमचं पॅनलच्या माध्यमातून घेऊ. आमचे प्रतिनिधी घेतील आणि तुमची प्रखर बाजू मांडण्यासाठी आम्हाला निवडून द्या असं मी सर्वांना, मायबापांना, माझ्या ह्या मतदार बंधू भगिनींना, नोंदणीकृत परवानाधारक मतदारांना मी हात जोडून आपल्याला कळकळीची विनंती करत आहे की आपण नव्यांना संधी द्या, जेणेकरून जे सुशिक्षित आहेत, जे तुमची बाजू मांडू शकतील, ठामपणे तुमच्या बाजूने उभे राहू शकतील अशा लोकांना तुम्ही निवडून द्या, जेणेकरून तुमच्या होणाऱ्या अन्याय अत्याचाराला त्या ठिकाणी वाचा फोडली जाईल. म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आवाहन करतो. सुरेश कर्डिले
ग्रीश बेंद्रे हे सर्वसाधारण गटातून आहेत, कांचन मांढरे या महिला वर्गातून आहेत आणि मी उत्तम सकटे SC प्रवर्गातून आहे. सारिका राजपूत ह्या आमच्या दिव्यांग उमेदवार आहेत, ज्या दिव्यांगाची संघटना चालवतात. त्यांचे 1500 सभासद आहेत. अशा ह्या आमच्या सारिकाताई राजपूत यांना सुद्धा आपण दिव्यांगामध्ये निवडून द्या. आम्हा या 5ही उमेदवारांचं चिन्ह आहे हातगाडी. तुम्हाला प्रत्येकाला एक मतपत्रिका दिली जाईल ओपनची. त्या ओपनच्या मतपत्रिकेमध्ये 2 ठिकाणी हातगाडी आहेत, त्या ठिकाणी आपल्याला मोहर लावायची आहे. ज्या ठिकाणी SCची आपल्याला मतपत्रिका दिली जाईल ती निळ्या रंगाची असेल, त्याच्यावरती 4 नंबरला माझं चित्र आहे हातगाडी, त्या ठिकाणी आपल्याला चिन्हावरती मोहर लावायची आहे. जी सर्वसाधारण महिलांची जी मतपत्रिका आपल्याला दिली जाईल त्या ठिकाणी 4 नंबरला कांचन मांढरे ताईंचं चिन्ह आहे, त्या ठिकाणी आपल्याला मोहर लावायचे आहे. आणि सारिका ताईंचं जे चिन्ह आहे हातगाडी, त्याच्यावर त्या तुम्हाला मोहर लावायचे आहे. कारण आपल्या ह्या पॅनलच्या हातगाडी चिन्हावरती आम्ही सर्व निवडणूक लढत आहोत. एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो, आपल्याला नम्र आवाहन करू इच्छितो. आणि आपण एक मतदार जो आहे, एक मतदाराला 8 ठिकाणी आपल्याला मतदान करायचं आहे, 8 उमेदवारांना मतदान करायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि आपल्या प्रत्येक प्रभागाच्या महानगरपालिकेमध्ये एका प्रभागाला 1 मतदान केंद्र दिलेलं आहे. तेथील प्रभागातील सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी मतदारांनी जाऊन आपलं मतदान त्या ठिकाणी करायचं आहे. 8 आपल्या पॅनलचे 5 उमेदवार असल्या कारणाने 5 मतदान आपल्याला एका मतदाराला करायचं आहे. बाकीचे 3 मतदान तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. एवढं मी या ठिकाणी तुम्हाला आवाहन करतो. आणि ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरनी पहिली निवडणूक लढली आणि त्या निवडणुकीमध्ये पत्रकारांनी बाबासाहेब आंबेडकरांना केलेला प्रश्न होता की बाबासाहेब ह्या पहिल्या निवडणुकीकडे आपण कसं बघता, की बाबासाहेबांचं त्यावेळेस उत्तर होतं की बाबासाहेब म्हणाले होते की अगोदर राजा राणीच्या पोटातनं जन्माला यायचा आणि त्या मुलाला राजा करायची पद्धत होती. ती पद्धत माझ्या ह्या लोकशाहीने बुडीत काढली आणि लोकशाहीचा खरा विजय या ठिकाणी झालेला आहे आणि पहिली निवडणूक लागलेली आहे. तसाच विजय लोकशाहीचा ह्याही ठिकाणी होताना मला दिसतोय. कारण संघटनेच्या लेटर पॅडवरती प्रतिनिधी निवडून जायचे, तसं न होता आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जो चांगला उपक्रम घेतला आहे निवडणुकीचा आणि सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम ही महानगरपालिका करते. महानगरपालिकेच्या सर्व आयुक्त आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेन की आपण ही निवडणूक लावून सर्व फेरीवाला पथविक्रेता संघटनेच्या प्रतिनिधींना सर्वांना समप्रमाणात म्हणा किंवा निवडून येणाऱ्या प्रतिनिधींना आपण न्याय देऊन या समितीमध्ये घेताय, त्यांना विचारात घेताय. आणि मला दुसरा असा एक आनंद होतोय की आमचे रोजीरोटी हातगाडी फळ विक्रेता आम्ही भाजीपाला लावत असताना ज्या अतिक्रमणची गाडी आल्यावर जी आमची धावपळ व्हायची, जी आमच्या जीवाची तालमेल व्हायची, जी पळापळ व्हायची आणि अधिकाऱ्यांना घाबरून आम्ही पळायचो, सगळं आमचं सामान व्यस्त पडलेलं असायचं, आमचं भांडवल उद्ध्वस्त व्हायचं. पण ह्या शहर फेरीवाला समितींना आम्ही निवडून गेल्यानंतर त्याच अधिकाऱ्याच्या मांडीला मांडी लावून बसून आणि आम्हाला आमच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला आम्ही वाचा फोडू, अशा पद्धतीने हे महानगरपालिकेने आम्हाला संधी दिलेली आहे. आणि ही संधी लोकशाहीच्या माध्यमातून मिळालेली आहे, संविधानाच्या माध्यमातून मिळाली आहे, केंद्रातील 2014 पथविक्रेता धोरणाच्या माध्यमातून मिळालेली आहे. आणि ह्या संधीचं सोनं आमचा पॅनल केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या पॅनलचे प्रमुख जे मोहिते साहेब आहेत, दीपक मोहिते साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून आणि जी नॅशनल समिती आहे त्याच्या माध्यमातून, पथविक्रेता एकता समिती आहे त्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी संधीचं सोनं करू, तुम्हाला सर्वांना न्याय मिळवून देऊ. एवढं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड.